बघूया 100% बातम्या। पितृपक्ष संपलाय, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मात्र विस्ताराची तारीख कुणी सांगायला तयार नाहीये। सत्ताधारी आमदारांमध्ये चलबिचल सुरू आहे। ही चलबिचल सुरू असताना राजकीय मंडळींकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू असून ते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं देसाईंनी म्हटलंय। तसंच शरद पवार गटातील मोठा नेता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा सुद्धा देसाईंनी केलाय। पवार गटातल्या किंवा राष्ट्रवादीमधले काही लोक काही नेते हे महायुतीच्या सरकारमध्ये यायला इच्छुक आहेत, तर असे बरेच लोक आहेत। राजकीय धमाका होईल हे 16 लोक अपात्र होतील। दिवाळीपूर्वी लवकरच तुम्हाला आमचा जे संख्याबळ आहे ते 4 ने वाढलेलं दिसेल। याआधी मोठ्या राजकीय भूकंपाचे दावे करण्यात आले, मात्र आता पुन्हा एकदा नवा दावा करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एकीकडे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी राजकीय भूकंपाचा दावा केला। शरद पवार गटाचा नेता शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याचं वक्तव्य देसाईंनी केलं। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानेही मोठा दावा केला। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा राजकीय दावा केलाय। शिंदेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप होणार असल्याचं वक्तव्य विनायक राऊतांनी केलंय। तसंच शिंदेंच्या शिवसेनेतील केवळ तिघांनाच तिकीट मिळणार असल्याचा दावा राऊतांनी केलाय। यावर शिंदेंच्या शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलंय। बऱ्याच जणांचे निरोप प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येत आहेत। शिंदे गटामध्ये मात्र भूकंप हा जबरदस्त होणार। कोणी किती दिवस स्वप्न बघितली तरी सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीनंतर पूर्ण देश हा मोदीमय असेल। आता राजकीय भूकंपानंतर दोन्ही शिवसेनेकडून दावे प्रतिदावे सुरू झालेत। नेमका कुणाचा दावा खरा होणार हे आगामी काळात स्पष्ट होईल। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात 2 दिवसांपूर्वी मोठा दावा केला। पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर महाविकास आघाडी सरकार तोडून भाजपसोबत जाण्याला ते तयार होते, असा दावा तटकरेंनी केला। महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना ठाकरे भाजपसोबत जाणार होते, असं वक्तव्य तटकरेंनी केलं होतं। आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी तटकरेंच्या सुरात सूर मिसळलाय। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, असा दावा केसरकरांनी केलाय। विशेष म्हणजे तटकरेंनी उल्लेख केलेल्या ठाकरे मोदी भेटीचा उल्लेख करण्यात आलाय। उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार होते, मात्र संजय राऊत खलनायक बनले, असा दावा केसरकरांनी केला। ठाकरे गटानं मात्र केसरकरांचा दावा फेटाळलाय। उद्धव साहेबांची तयारी होती, परंतु नेमकी माशी कुठली शिंकली? भाजपचा आणि शिवसेनेचा चांगला जो एक समझोता त्या काळामध्ये होणार आहे तो कोणामुळे तुटला? केसरकर हे सांगणं हे हास्यास्पद आहे। आधी तटकरे आणि केसरकरांनी ठाकरे भाजपसोबत जाणार होते, असा दावा केला। या दाव्यामुळे पुन्हा एकदा न झालेल्या युतीवरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। राज्यातल्या राजकारणाचा स्तर आता भेळपुरीपर्यंत पोहोचलेला आहे। शिवसेना आणि ठाकरे गटातला तिखट आरोपांचा रगडा पॅटीस चांगलाच गाजतोय। ठाकरे गट आणि समाजवाद्यांमध्ये युती झाली आहे। या युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकेचे बाण सोडत ठाकरे गट हिंदुत्वाचे मिलावट राम झाल्याचा टोला लगावलाय। मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला खासदार संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलंय। महाराष्ट्र तोडण्याची भाषा समाजवाद्यांनी कधी केली नाही, याची आठवण संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना करून दिली। या मुद्द्यावरून शिवसेना आणि ठाकरे गटात झोपली आहे। एकत्र करतात, जसं अन्नामध्ये भेसळ करतात त्यांना काय म्हणतो मिलावट राम, हे हिंदुत्वाचे मिलावट राम आहेत। तुमची भेळपुरी झाली आहे सडलेली। तुम्ही आम्हाला काय सांगताय? हिंदुत्व समाजवाद तुमच्यात जी भेसळ होती ती निघून गेलेली आहे। आता आमचं अन्न अतिशय शुद्ध आणि सात्विक झालेलं आहे। मिलावट राम, भेळपुरी आणि सात्विक अन्न यामुळे राजकारणाला चांगला तडका बसलाय। मात्र ही राजकीय भेळ सामान्य मतदारांना कितपत आवडली असेल हा प्रश्न अनुत्तरित आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतात। राऊतांची तो पुन्हा एकदा धडाडली आहे। राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रत्येक भाषणात पंतप्रधान मोदींचा उल्लेख करतात। मोदींच्या कार्याचा गौरव दोन्ही नेत्यांच्या भाषणात ऐकायला मिळतो। हाच धागा पकडत खासदार संजय राऊतांनी या दोन्ही नेत्यांचा समाचार घेतलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जास्तच मोदी मोदी करतात, अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केलाय। भाजपवाल्यांपेक्षा हे दोन्ही नेतेच मोदी मोदी करत असल्याचा घणाघात राऊतांनी केला।
तर राऊतांच्या टीकेला शिंदेच्या शिवसेनेनं उत्तर दिलंय। भारतीय जनता पार्टी के लोग जितने मोदी बुद्धि नहीं करते उतने लोग कर रहे हैं। अजित पवार, एकनाथ शिंदे जी, बाडगा असतो ना, बाडगा तो जरा मोठ्याने बांग देतो आपला निष्ठा दाखवण्यासाठी। एकनाथजी शिंदे आणि अजितदादा हे मोदीमय झालेले नाहीत, तर या निवडणुकीनंतर लोकसभेच्या पूर्ण भारत देश, पूर्ण हिंदुस्थान हा मोदीमय होता हे निश्चित होईल। संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरा वार केलाय, त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापलंय। भाजपचे नेते गोपीचंद पडळकर मैदानात उतरलेत। इंदापुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना त्यांनी पवार कुटुंबावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली। भाजपचे नेते गोपीचंद पडळकरांची धनगर जागर यात्रा सध्या सुरू आहे। ही यात्रा इंदापुरात आली असताना क्रेनच्या साह्यानं हार घालून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी पडळकरांवर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी घोड्यावर बसून ते कार्यक्रम स्थळी दाखल झाले। इंदापुरात गोपीचंद पडळकर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पवार कुटुंबाचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। एसटीडी म्हणजे काय? यस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई, अंडी म्हणजे दादा। एसटीडीच्या गुलामगिरीतनं बाहेर पडा, एक दिवस तुम्ही राजा व्हाल। हे साहेब, ताई, दादा म्हणायचं सोडून द्या। या पुढील काळात धनगर समाजानं एकजूट कायम दाखवावी असं आवाहन गोपीचंद पडळकरांनी केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम वेगानं सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। या महामार्गाच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्यानं या रस्त्याच्या कामाची पाहणी सुरू ठेवली आहे। मात्र आता बांधकामाच्या दर्जाबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाणपुलाचा भाग तुटलाय। चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील पुलाचा भाग मधोमध तुटल्याचा व्हिडिओ समोर आला। सकाळी 8 वाजता उड्डाणपुलाच्या मधोमध असलेला एक गर्डर क्रॅक होऊन तुटला। यावेळी त्याचे काही अवशेष खाली पडले। मात्र त्यावेळी उड्डाणपुलाच्या जवळ कोणीही नागरिक किंवा कोणतंही वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना घडली नाही। नवीन कामाची जर ही अवस्था असेल तर उड्डाणपुलाच्या भवितव्य काय, हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय। ज्या वेळेला या गर्डरचा काही भाग कोसळला त्यावेळेला त्या ठिकाणी कोणताही सेफ्टी इंजिनियर अथवा कर्मचारी उपस्थित नव्हता। बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा भाग मधोमध तुटल्यानं त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। 6 महिन्यातील ही दुसरी दुर्घटना असल्यानं स्थानिक नागरिक चांगलेच भयभीत झालेत। या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होतीये। मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू असताना गर्डर अचानक मधोमध तुटला। आधी स्फोटासारखा आवाज झाला आणि त्यामुळे स्थानिक नागरिक घराबाहेर आले। त्यांना पूल हलताना दिसला। या उड्डाणपुलावर गर्डर तुटल्याची ही दुसरी घटना असल्यानं संताप व्यक्त होतोय। पुलाचा गर्डर कोसळल्याची माहिती मिळताच ठाकरे गटासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पुलाजवळ सेफ्टी इंजिनियरसह एकही अधिकारी उपस्थित नव्हता। घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेफ्टी इंजिनियर या ठिकाणी आला, तेव्हा त्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत जाब विचारला। यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी इंजिनियरला मारहाण केली। लोकांचा जीव जाण्याची वाट पाहताय का असा सवाल संतप्त कार्यकर्त्यांनी विचारला। जोपर्यंत याचा सक्सेस ऑडिट होत नाही, थर्ड पार्टी ऑडिट होत नाही, तोपर्यंत कोणत्या प्रकारचं पुढचं काम करण्यात येऊ नये। या घटनेच्या नंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। या उड्डाणपुलाचं निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसंच या कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे। पूल पूर्ण होण्याआधीच दुर्घटना होत असेल तर तो तयार झाल्यानंतर काय होईल असा सवाल विचारला जातोय। रविवारी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला तर 23 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी 2 आरटीओ अधिकारी आणि ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली। समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ रविवारी भीषण अपघात झाला। मिनी ट्रॅव्हल्सनं समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला। या अपघाताला आरटीओ अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत होता। आता या प्रकरणी 2 आरटीओ अधिकारी आणि ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रक अचानक थांबवल्यानं मागून येणाऱ्या टेम्पोनं ट्रकला धडक दिली। या अधिकारी आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। प्रदीप राठोड आणि नितीन कुमार गोणारकर अशी अटक करण्यात आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची नावं आहेत। पोलिसांनी अटक केल्यानंतर या दोन्ही आरटीओ अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलंय। बुलढाण्याच्या जवळ बसला आग लागून झालेला भीषण अपघात असो की वैजापूरमध्ये नुकताच झालेला अपघात असो, समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले। हे अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत। मात्र याला चालकांकडून हरताळ फासला जात असल्याचं समोर येत आहे।
समृद्धी महामार्गावरून नागपूर ते पुणे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल चालकाचा हा धक्कादायक व्हिडिओ. ट्रॅव्हल सुसाट वेगात असताना स्टेअरिंग समोर मोबाईल ठेवून कानात हेडफोन लावून या ट्रॅव्हलचा चालक सिनेमा बघत होता. ही खासगी ट्रॅव्हल्स ताशी 100 ते 120च्या गतीनं चालत असताना ट्रॅव्हल चालक मोबाईल चक्क स्टेअरिंग समोर ठेवून कानात हेडफोन लावून सिनेमा बघत असल्याचा व्हिडिओ एका जागृत प्रवाशानं काढलाय. अनेकांचे जीव जे धोक्यात घालतात त्यांच्यावर कारवाई ही करावीच लागेल. या व्हिडिओची गंभीर दखल घेतली जाईल. समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना ट्रॅव्हल चालकाचा हा बेजबाबदारपणा समोर आलाय. अशा प्रकारे स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागली. या आगीमध्ये रेल्वेचे 5 डबे जळून खाक झाले. या आगीचं कारण अस्पष्ट आहे. अहमदनगरमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. अहमदनगरच्या वाळून इथं सोलापूर महामार्ग शेजारी अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागली. या आगीत या रेल्वेचं प्रचंड नुकसान झालं असून आगीत रेल्वेचे 5 डबे जळून खाक झालेत. ही आग लागताच सर्व प्रवाशांना सुखरूप गाडी बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. आगीचं कारण मात्र कळू शकलेलं नाहीये. नाशिक नंतर सोलापुरात सुद्धा ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कंपनीनं 16 कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नाशिकमध्ये ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलच्या ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातल्या चिंचोली MIDCतील एका बंद कंपनीवर छापा टाकला. या कंपनीतून ड्रग्जचा धंदा चालत होता. गुन्हे शाखेच्या पथकानं ही कंपनी सील केली असून जवळपास 8 किलो MD ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळते. ड्रग्ज विरोधात यापुढे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सगळ्यांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. त्याच्यानंतर सुरुवातीला मुंबईने कारवाई सुरू केली. आता हळूहळू सगळे युनिट त्याच्यावर कारवाई करतायत. मुंबई, नाशिक आणि आता सोलापुरात मुंबई पोलिसांनी अशी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. दर्जेदार संत्रा ही विदर्भातील अमरावतीची ओळख आहे. इथला संत्रा हा बांगलादेशात निर्यात केला जातो. मात्र बांगलादेश सरकारनं संत्र्यावर 440% आयात शुल्क लावलंय. त्यामुळे वाहतूक खर्चामुळे संत्र्याची बांगलादेशमधली निर्यात अर्ध्यावर आली. दुसरीकडे देशांतर्गत बाजारात संत्र्याची मागणी कायम आहे. संत्रा दर 60 ते 70 हजार रुपयांवरून 20 ते 25 हजार प्रति टनावर आल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. या पार्श्वभूमीवर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झालाय. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशात जाणाऱ्या संत्र्यावरील निर्यात शुल्क हटवणं यासह विविध मागण्यांसाठी प्रहारचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. निर्यात शुल्क लावल्यामुळे याला भाव मिळत नाही. त्यामुळे आम्ही हे चांगले संत्र आणि बेकार संत्र याचे सुद्धा आम्हाला लगेच दिवाळीच्या अगोदर पैसे मिळाले पाहिजे. सरकारला विनंती करतो, बांगलादेशात लावलेला टॅक्स आहे हा कमी करून शेतकऱ्याला त्यासाठी तो निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांना भाव नाही मिळाला पाहिजे, व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांचं भलं झालं पाहिजे, असंच या सरकारचं धोरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं यावर तोडगा काढावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कोल्हापुरात दुधाचा प्रश्न पुन्हा तापलाय. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. दूध दरवाढ झाली पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही, दरवाढ आमच्या हक्काची अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघानं गाईच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांनी कपात केली आहे. या विरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील उदगाव चिलिंग सेंटर बाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. दूध खरेदी दरातली कपात रद्द करावी, दूध खरेदी दरात वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान काही दिवसांपूर्वी बिद्री इथं दूध खरेदी दरातल्या कपातीविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी दूध शीतकरण केंद्रात तोडफोड केली होती. एकूणच गोकुळनं केलेल्या गाईच्या दूध खरेदी दरातल्या कपातीचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यात तापलाय. सध्या भारतात क्रिकेटचा कुंभमेळा भरलाय. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं साखळी सामने सुरू असून थरारक सामने पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातल्या क्रिकेट प्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आलाय. 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत T20 क्रिकेटचा समावेश झालाय. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं त्यावर मोहर उमटवली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालंय. विराट कोहलीचे 340 मिलियन सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत. त्यामुळे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक फॉलो केला जाणारा खेळाडू कोहली आहे. कोहलीचा सोशल मीडियातील फॉलोअर्सचा आकडा लिब्रोन, टॉम ब्रॅडी आणि वुड्सचा मिळून सुद्धा होत नाही, अशा शब्दात ऑलिम्पिक आयोजकांनी किंग कोहलीचा गौरव केलाय. This is a dream come true, and of course the icing on top of the cake is cricket. First and foremost, I was batting for India. I'm a very proud Indian. Is a great moment for all of us as Indians. क्रिकेटचा 128 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये समावेश झालाय. त्यामुळे आता क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.